मित्रहो नमस्कार. मी सुरेश कुलकर्णी. आपण सध्या परमपूज्य डॉक्टर रामचंद्र महाराज पारनेरकर उर्फ भाऊ यांच्या पारनेर येथील उत्सवांच्या प्रवचनांचा आस्वाद घेत आहोत. सध्या आपण जी प्रवचनं ऐकत आहात ती द्वादशी या ग्रंथातील ते प्रवचन क्रमांक जो दिलेला आहे त्या ग्रंथातील प्रवचनांचा क्रमांक दिलेला आहे. तसं पाहिलं तर क्रमानं जी एकादशी ग्रंथातील आपण यापूर्वी प्रवचनं पाहिली ती एकादशी ग्रंथामध्ये 24पर्यंत होती. तर द्वादशी ग्रंथातलं आपण जे 11वं प्रवचन पाहिलं ते त्याचप्रमाणे 12वं प्रवचन पाहिलं. त्याच्या आधी ते 12वं प्रवचन म्हणजे रजत जयंती म्हणजे एकूण क्रमाने भाऊंचं 25वं असं प्रवचन होतं. त्यानंतर 11वं जे प्रवचन आपण बघितलं ते 24वं होतं. 10वं पाहिलं ते 23वं होतं. आता आपण ग्रंथातलं जे 9वं प्रकरण आहे ज्याला या ठिकाणी प्रवचन 9वे असं जरी म्हटलेलं असलं तरी ते भाऊंचं क्रमाने होणारं 22वं प्रवचन आहे. तेव्हा आपणास हे अभिवाचन आवडत असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा करा. अर्थात यापुढील आपण प्रवचन क्रमांक 9 द्वादशी ग्रंथातला पण तसं प्रवचन 22वं ऐकूया. डॉक्टर रामचंद्र महाराज पारनेरकर यांनी दिलेलं पारनेर उत्सवातलं 22वं प्रवचन. उपस्थित सज्जन, नागरिक तथा शिष्य परिवार, प्रतिवर्षाप्रमाणे आपण हा उत्सव साजरा करीत आहोत. 1955ला सुरू केलेला हा 23वा सामुदायिक स्वरूपाचा उत्सव आहे. माझ्या प्रवचनाचे हे 22वे वर्ष आहे. या 22 वर्षात मी बरंच सांगितलं ते तुम्ही आठवा. गेल्या वर्षी मी जे सांगितले त्याच्या पुढचा विषय मी आज सांगत आहे. भूत, भविष्य व वर्तमान यांचं जीवनात समीकरण साधून देणारा विषय म्हणजे धर्म. माणसाचा वर्तमान हा अस्थिर असतो, भविष्य हा वर्तमान होत असतो, वर्तमान हा भूतकाळ होत असतो. ज्याची गाठ भूतकाळाशी नाही तो धर्मच नाही. वर्तमान हे वर्तमान नाही की ज्यातून भविष्यकाळ निर्माण होत नाही. वर्तमानात शहाणपणाची गरज असते तरच भविष्यकाळ मनासारखा घडतो. भविष्य अगोदर घडलेले नसते, ते वर्तमानातून निर्माण होते. वर्तमानात ते अव्यक्त रूपानं राहतं. ते ईश्वरेच्छेनं येतं असं समजू नये. भविष्यकाळ मनासारखा हवा असेल तर त्यासाठी केवळ भूतकाळाचे ज्ञान अपुरे पडते. वर्तमानाचेही ज्ञान त्यासाठी हवे. हेच मी तुम्हाला सतत शिकवित आलो आहे. केवळ भूतकाळाच्या ज्ञानानं भविष्यकाळाचं ज्ञान होत नाही. भूतकाळाच्या ज्ञानानं वर्तमान काळ समजून घ्यायचा असतो व वर्तमानाच्या ज्ञानानं भविष्यकाळ घडवायचा असतो. वर्तमानातील दुःख भूताच्या ज्ञानानं समजतं व ते सहन करण्याची मनाची तयारी होते. वर्तमानात दुःख किती करावं हे भूतकाळावरून समजतं. भूतकाळ समजण्यासाठी अंतर्मुख व्हावं लागतं. आपण कसे वागून गेलो हे आठवावं लागतं. सुखदुःखाची अनुभूती वर्तमानातच येते. भूतकाळात केलेल्या चुकांचे फळ वर्तमानात भोगावे लागते. उद्या हा मनासारखा घडावा असे वाटत असेल तर आज मी शहाणा झालो पाहिजे. त्यासाठी शहाण्यांचे, मोठ्यांचे ऐकले पाहिजे. मला रबडी खूप आवडते. पूर्ववयात मी ती खूप खाल्ली. त्यावेळी मी माझ्या पचनशक्तीचा विचार केला नाही. तो विचार केला असता तर आजही माझी पचनशक्ती चांगली राहिली असती व मी रबडी खाण्याचा आनंद घेतला असता. लहानपणी आई मी दात घासल्याशिवाय मला दूध द्यायला देत नसे, दूध प्यायला देत नसे. पण मी कसाबसा दात घासून मोकळा व्हायचो. त्याचा परिणाम म्हणून आज माझ्या तोंडात दात नाही. देवाची कितीही कृपा माझ्यावर असली तरी आता माझ्या तोंडात नवीन दात थोडंच येणार आहे.
फार तर दात नसल्याचे दुःख मी त्याच्या कृपेनं सहज करू शकतो. सारांश: वर्तमानात जगत असता भविष्याची आठवण ठेवावी लागते व वर्तमान समजून घेण्यासाठी भूतकाळाचं स्मरण असावं लागतं. धर्मशास्त्रकारांनी हेच सांगितलं आहे. धर्म हा पुरुषार्थ आहे. इच्छा किंवा संकल्प कृतीत उतरवणं म्हणजे पुरुषार्थ होय. आपले भविष्य नेहमीच व संपूर्ण अज्ञात असत नाही. ते वर्तमानातून निर्माण होत असल्यामुळे वर्तमानाचे ज्ञान भविष्याचा वेध घेऊ शकतं. आपण वासना किंवा संकल्प करतो तो कितपत शक्यकोटीतला आहे हे पाहिले पाहिजे. संकल्प सत्य असला तरच देव तो पूर्ण करतो. आपल्या अधिकाराप्रमाणे आपला संकल्प असला तरच प्रयत्नानं तो सत्य ठरतो व देवाची कृपा असली तर सिद्धीच जातो. उपासनेनं देवाची कृपा संपादन करता येते. आजच्या काळात बुद्धिवादी लोक फक्त संकल्प करतात व देवाधर्माला दोष देतात. पण संकल्प सत्य करण्यासाठी प्रयत्नशील नसतात. तपानं, कष्टानं, प्रयत्नानं संकल्पाला सत्यत्व येते व अशा सत्य संकल्पाचा दाता तो नारायण असतो. मनात केवळ संकल्प करीत राहणं व देवाला जीव तोडून तो पूर्ण करण्याचं आवाहन करणं हा वेडेपणा आहे. गेली 22 वर्ष मी हेच सांगत आलो आहे. परमार्थी होणं म्हणजे सत्यसंकल्पी होणं. निष्काम निर्विकल्प व्हा असं सांगणारा परमार्थ मी तुम्हाला शिकवित नाही. मी स्वतः सत्यसंकल्पी आहे. मी माझा संकल्प सत्य करण्यासाठी किती कष्ट उचलतो हे मलाच माहीत. पण केलेला प्रत्येक संकल्प तो परमेश्वर नेहमीच पूर्ण करीत आला आहे. हा उत्सव देखील माझ्या संकल्पाचंच फळ आहे. तुमचाही तो संकल्प असला तर माझ्यानंतरही तो चालू राहील. मनात केलेला संकल्प अगोदर पक्का पाहिजे. त्यासाठी आपला विचार पक्का पाहिजे. हा विचार आपला अधिकार, आपली परिस्थिती, आपली कुवत पाहूनच पक्का केला पाहिजे. एकदा विचार पक्का केला, मनाचा दृढ निश्चय झाला म्हणजे संकल्प सिद्धीसाठी कराव्या लागणाऱ्या प्रयत्नात जे जे अडथळे येतील त्यावर मात करता येते व आपला आत्मविश्वास बळावतो. अधिकार वाढत जातो व संकल्पशक्तीही वाढत जाते. संकल्पातूनच मनुष्य तप करण्यास उद्युक्त होतो व तपातूनच संकल्पाला सत्यत्व प्राप्त होतं. मनात आले आणि घडले असे सहसा होत नाही. मनसा चिंतित कार्यम दैवम अन्यत चिंतेत असं म्हटलं जातं. हे अज्ञान आहे. मनात काय यावं आणि काय येऊ नये, मनात आलेले कसे घडवून आणावं हे माहीत नसलं म्हणजे निराशेने मनुष्य वरील प्रकारचे उद्गार करतो. धर्मपुरुषार्थ करावयास अधिकार लागतो. प्रयत्नानं, कष्टानं, तपानंच अधिकार वाढतो. मी महाराज होण्यापूर्वी महाराजपणाचा अधिकार मिळवला, तरी पण मी महाराज होण्यास नाराज होतो. पण माझा अधिकार पाहून देवानंच मला महाराज होण्याची आज्ञा केली म्हणून मला माझं मन बाजूला ठेवून महाराजपण पत्करावं लागलं. ज्याला मन बाजूला ठेवता येत नाही, मन मोडता येत नाही, त्याला जीवनात काहीच मनासारखं करता येत नाही. ज्याला महाराज व्हायचं आहे त्यानं आपल्या मनाचा अभिमानी असता कामा नये. त्यानं आपल्या विचाराचा, तत्वाचा व ध्येयाचा अभिमानी असावं. मन हे माणसाला कष्टापासून, त्रासापासून, दगदगीपासून परावृत्त करतं. पण मनासारखं जगण्यासाठी असं परावृत्त होऊन भागत नाही. आज आकाश ढगाळलेला आहे. पाऊस केव्हा पडेल याचा नेम नाही. पाऊस पडू नये म्हणून मराठ्याला मी देवाला प्रार्थना करायला सांगितलं. त्यानं ती केली व देवानं ती ऐकली. देवानं मराठ्याचं ऐकलं का माझं ऐकलं याचं वर्म तुम्ही लक्षात घ्या. मी स्वतः देवाची प्रार्थना न करता दुसऱ्याला करायला सांगितली तरी देवाला राग न येता त्यानं ती स्वीकारली. यावरून देवाचं व माझं नातं काय आहे हे तुम्ही ओळखा. त्यानंच मला माझ्या वतीनं व दुसऱ्यानं केलेली प्रार्थना ऐकून घेण्याचा अधिकार दिला आहे. हा अधिकार ज्याला आहे त्यानं भाड्यानं माणसांकडून जरी देवाला पूजा अर्चा करून घेतली तरी देव तिचा स्वीकार करतो. तुम्ही करीत असलेली ती उपासना माझ्या वतीनं देव स्वीकारतो, जणू मीच ते करतो असं समजून तो तिचा स्वीकार करतो. हा अधिकार माझाच आहे व तो त्यानंच मला बहाल केला आहे. म्हणून मी तुमचं महाराजपण, गुरुपण करू शकतो.
हा अधिकार ज्याला नाही तो कितीही विद्वान पंडित अगर शास्त्री असला तरी तो गुरु होऊ शकणार नाही. तेव्हा तुम्ही करीत असलेली उपासना जणू मीच करतो असं समजून तुम्ही ती करीत चला, तरच ती देवाला पावेल व तो तुमचा सत्य संकल्पाचा दाता होईल. जे सत्य आहे पण त्याचे अनुभव नाही तर ते असत्य वाटते. ईश्वर हा सत्य आहे पण त्याचा अनुभव नसल्यामुळं तो असत्य वाटतो व मनुष्य नास्तिक बनतो. सत्याचा अनुभव यायला देखील अधिकार लागतो व सत्य कळल्यावर त्याचा कैवारी होण्यासही अधिकार लागतो. आपल्याला कळते तेवढे सत्य नसते. सत्याला मर्यादा नसतात, आपल्या कळण्याला मर्यादा असतात. आपल्या दृष्टीला मर्यादा आहे म्हणून ही सारी पृथ्वी आपण पाहू शकत नाही. जेवढी पाहू शकलो तेवढीच खरी पृथ्वी असं म्हणता येत नाही. सत्य हेच ईश्वर की ईश्वर हेच सत्य सांगा पाहू. ज्याच्या अनुभवाप्रमाणे ही दोन्ही वाक्ये खरी वाटतात. वास्तविक दोन्ही सत्य एकच आहे. वर्तमानात सत्य हेच ईश्वर वाटू लागते आणि सत्याचा अनुभव येतो तसा ईश्वराचा येत नाही. म्हणून आपण ईश्वर न मानता सत्य मानतो. नास्तिक ईश्वर मानित नाही पण सत्य मानतात. पण अशी सत्याची अनुभूती एकांगी असते. केवळ नैतिकता किंवा ईश्वर चरित्र हे सत्याचे अंग आहे. व्यवहारात ते महत्त्वाचे असले तरी जीवन पूर्णत्वानं जगण्यास अपुरे पडते. नैतिकता किंवा चारित्र्य म्हणजेच सारे जीवन नव्हे, कारण नैतिकतेला व चारित्र्याला मर्यादा पडतात. जीवनाला मर्यादा नसतात. कुठल्याही नीतिनियमांच्या तत्वाच्या किंवा ध्येयवादाच्या पलीकडेही जीवन असू शकते. बुद्धीच्या घमेंडीने ईश्वर कळत नसतो. बुद्धीनं आई कळतच नाही, ती श्रद्धेनेच कळते. कोणीतरी आपल्याला सांगतो की ही तुझीच आई आहे व मी, आणि ते नाकारत नाही. म्हणूनच तिला आपण आई म्हणतो. यात कोणतं तर्क आहे, कोणतं शास्त्र आहे? आई हे सत्य समजण्यासाठी कोणत्या ज्ञानाची, तर्काची व शास्त्रांची गरज आहे? तेव्हा ईश्वर कळण्यासाठी ज्ञानाचा आग्रह का असावा? अर्थात ज्ञानानं ईश्वर कळला तरी त्याच्याशी संबंध जोडता येत नाही. आई कळून भागत नाही तर तिच्याशी पुत्राचं नातं जोडावं लागतं. हे नातं समाजानं ठरवलं असलं तरी त्याची प्रचिती स्वतःला घ्यावी लागते. सारांश मी तुम्हाला ईश्वराचं तत्त्वज्ञान सांगत नाही तर त्याच्याशी तुमचं नातं जोडण्याचा मार्ग सांगतो. जीवनाला ईश्वराच्या ज्ञानाची गरज नाही, त्याच्या प्रेमाची, कृपेची गरज आहे. कवितेत कवीने वर्णन केलेल्या आईसारखी खरंच आपली आई वाटते का? मला तरी माझी आई तशी वाटत नव्हती. मला माझ्या आईचा आलेला अनुभव व कवीला त्याच्या आईचा आलेला अनुभव यात फरक होता. तरी पण माझ्या आईबद्दल माझ्या मनातील श्रद्धा व प्रेम कमी झालं नव्हतं. कोणाची आई कशीही असली तरी माझी आई ही माझीच, कारण तिच्या प्रेमाचा प्रत्यक्ष अनुभव मी घेतलेला असतो. आई कळण्यापूर्वीच तिच्या प्रेमाचा अनुभव आपल्याला येतो. तसंच ईश्वर कळण्यापूर्वी किंवा दिसण्यापूर्वी त्याच्या कृपेचा अनुभव आपण घेऊ शकतो. आईला न ओळखता, तिचा चेहराही न बघता मूल तिच्या मांडीवर पडून शांतपणे स्तनपान करीत असते व आनंदात मग्न असते. जीवन मस्तपणे जगण्यासाठी व त्याचा आनंद घेण्यासाठी ईश्वररूपी आईचे कृपारूपी दुग्धपान असंच मूल होऊन केलं पाहिजे. जे त्याला अगोदर ओळखण्याचा खटाटोप करतात व बिचारे उपाशीच राहतात त्यांच्या जीवनात शुष्कता नांदते. ज्ञानाच्या व विद्वत्तेच्या कैफानं त्यांचं जीवन कोरडं राहतं. त्यात ओलावा नसतो, प्रेम नसतं, माणुसकी देखील नसते. तेव्हा भल्या माणसानं सांगितलं त्या ईश्वरावर श्रद्धा ठेवून त्याची उपासना करावी व जगता जगता त्याच्या कृपेचा अनुभव घ्यावा. गांधीवादी कार्यकर्ता असणारे श्री पुंडलिकजी कातगडे आज 82 वर्षाचे असूनही 18 वर्षाच्या तरुणासारखे काम करू शकतात, कारण त्यांनी लहानपणापासूनच वडीलधाऱ्या मंडळींच्या सांगण्याप्रमाणे स्वतःला खूप काम करण्याची सवय लावून घेतली. मी माझ्या आईवडिलांचं ऐकलं नाही म्हणून 61 वर्षांचा असूनही 75 वर्षाचा झाल्यासारखा दिसतो. तथापि देवाची कृपा आहे म्हणूनच मी तरुणासारखं काम अजूनही करू शकतो. ही गोष्ट वेगळी.
भूतकाळात वाटेल तसे वागून चालत नाही. त्याची फळं वर्तमानात भोगावीच लागतात. देवाची कृपा असली तर ती सुसह्य होतात व जीवनाची हिरिरी राहते. प्रत्येक वर्तमान हा भूतकाळ होत असतो, म्हणून वर्तमानातच शहाणपणानं वागलं पाहिजे. हे शहाणपण पुस्तकं वाचून येत नाही. शहाण्याचं मार्गदर्शन घेऊन त्याच्या शब्दावर विश्वास ठेवून ते मिळवावं लागतं. तरच भविष्यकाळ मनासारखा घडवता येतो. इतिहास विसरून राष्ट्र निर्माण करता येत नाही. भूतकाळावर अविश्वास ठेवून वर्तमान कळत नाही व वर्तमान कळलं नाही तर भविष्य मनासारखा निर्माण होत नाही. सत्याचा आग्रह धरणे महा कठीण कर्म होऊन बसतं. आपले सुख हे आपल्या मनासारखं घडण्यात असते, हे उघड सत्य आहे. हे कळल्यानं पदरात पडते का रट्टे खाल्ल्यानं पदरात पडते? सुखासाठी सर्व जगतात हे सत्य उघड आहे. यासाठी मोठमोठे ग्रंथ वाचण्याची गरज नाही. हे सत्य कळत असूनही पदरात सुख पडत नाही, म्हणून देवाची कृपा हवी असते. कितीही अक्कल हुशारीनं जगलो तरी जगल्याचं समाधान मिळेलच असं नाही. म्हणून देवाला शरण गेलं पाहिजे. लोकांनी खूप आदरानं आपले पुतळे उभारले, पण स्वतःला समाधान नसेल तर काय उपयोग? श्रम केल्याचं समाधान व श्रेय पदरी पडलं तरच जगण्याचं समाधान लाभतं. अतिशय कष्ट करूनही समाधान वाटत नसेल तर केलेले कष्ट वाया गेल्यासारखे वाटतात व जीवन ही एक सक्त मजुरीची शिक्षा वाटू लागते. म्हणून श्रम करा, कष्ट करा, पडेल ते काम करा, मिळेल ते खा, प्या, नेसा, पण सत्यसंकल्पी बना, तरच मनासारखं जगल्याचं समाधान लाभतं. कायम या पामरे बोलावी उत्तरे, परी त्या विश्वंभरे बोलवे.